आहे, याच्यामध्ये कोणती शंका नाही अशा पद्धतीने महत्त्वाचं पत्रक आपण पाहिलेलं आहे. आणि याच्यानुसार पवित्र पोर्टल भरती संदर्भातली जी काही रिक्त जागा असतील, किती अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन झालेलं आहे, हेड काउंटनुसार सध्या विद्यार्थी संख्या किती उपस्थित होती, त्याच्यानुसार किती शिक्षकांची संख्या होते, हे शालेय शिक्षण विभाग संचालनालय प्राथमिक शिक्षक यांच्याकडे तो अहवाल येईल आणि नंतर तो आयुक्त ऑफिसला जाईल आणि नंतर तो मंत्रालयाकडे येणार आहे. मित्रांनो नमस्कार. याच पोर्टलवरती जाहिरातीसाठी टॅब कधी याच्या संदर्भात आतुरतेने चातकाप्रमाणे पोर्टलच्या आपण वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि इथे जे 3 टॅब दिसत आहेत 2017, 2022ची शिक्षक भरती आणि 2025ची शिक्षक भरती. अर्थातच 4थी टेट कधी होणार असेही तुमच्या माध्यमातून बरेचसे प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्या संदर्भातला सुद्धा टॅब आपल्याला याच पोर्टलवरती लवकरच पाहायला मिळणार आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत लवकरच शेअर करा, ती सुद्धा अपडेट आपण देतच राहू. सध्या मात्र रोजचं मळं आणि त्याला कंरोडं, ती म्हणजे पवित्र पोर्टल शिक्षक भरती रिक्रुटमेंट 2025 आणि इथं अजूनही जाहिरातीसाठी टॅब सुरू झालेला नाही आहे. याच्यासाठी मंत्रालयामध्ये श्युरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून जोरदार पाठपुरावा केलेला आहे आणि त्याचंच फलित म्हणून परिषदेकडे जेव्हा मंत्रालयातून थेट कॉल करण्यात आला आणि त्याच्यानंतर आता हे पत्रक निघालेलं आहे आणि त्या पत्रकानुसार तात्काळ अहवाल मागवलेला आहे बैठकीत झालेल्या चर्चेनुसार. ते पत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि अर्थातच शिक्षक भरतीची तुम्ही वाट पाहत असाल आणि जर तुम्हाला शिक्षक व्हायचं ना मित्रांनो, आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडू शकता. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही आहे, कारण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथंच मिळणार आहे. मित्रमैत्रिणींनो, आपण पाहतो की पोर्टलवरती टॅब कधी सुरू होणार, परंतु सध्याची वास्तविक परिस्थिती अशी आहे की पोर्टलवरती टॅबचं टेस्टिंगसुद्धा अहोरात्र चालू आहे. म्हणजे कधीही पोर्टलवरती टॅब सुरू होईल, परंतु जागा किती येतील हा आपल्या तुमच्या मनामध्ये असलेला कन्सर्न आहे. 22 एप्रिल 2026चं हे पत्रक आहे. शिक्षण उपसंचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं पत्रक आहे. बरं, कोणासाठी काढलेलं आहे तर मित्रांनो, याच्यामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद सर्व या सर्वांना हे पत्र काढलेलं आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत हे पत्र काढण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मुद्दे तेच आहेत. ते म्हणजे शासन निर्णय 15/2024 मधील संच मान्यतेच्या तरतुदी व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत आयोजित बैठक, त्याच्या संदर्भातला हा अहवाल आहे. आता ही बैठक महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये ठरलेल्या प्रपोर्शननुसार 1ली ते 5वी असेल किंवा त्याच्यानंतरचे जे काही शिक्षक आहेत, बैठकीमध्ये ठरलेल्या प्रपोर्शननुसार जे संच मान्यता करायची आहे आणि त्याच्यानुसार पोर्टलवरती जागा देण्यासाठी रेडी सगळं जे काम करायचं आहे, बैठकीमध्ये चर्चा झाल्यानुसार आणि 15/2024च्या संच मान्यतेच्या शासन निर्णयानुसार हे सर्व रेडी करायचं होतं आणि त्याच्या संदर्भातली बैठकीसंदर्भातला हा महत्त्वाचं हे परिपत्रक आहे. उपरोक्त विषयांना अनुसरून महाराष्ट्र राज्य यांच्या दिनांक 31/3/2026च्या पत्रासोबत शासनपत्र 18/3/2026च्या पत्राची उचित कार्यवाही सोबत जोडलेली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येते का मित्रांनो, हे जे पत्रक आहेत ना ते आपल्यासोबत इथं संदर्भामध्ये दिलेले आहेत. त्या दोन्ही पत्रकावरती कार्यवाही काय केलेली आहे आतापर्यंत प्राथमिक विभागाने, त्याच्या संदर्भातले निर्देश थेट विचारण्यात आलेले आहेत. अर्थातच मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे की आपल्याला जागेचा आकडा कळणं आणि अजूनही जर जागा देण्यासाठी जे काही शिक्षणाधिकारी असतील प्राथमिकचे आणि ते फक्त काही झेडपीशी निगडीत असतील, खाजगी शाळांचे सुद्धा असतील किंवा माध्यमिकचे असतील, या सर्वांनीच याच्यावरती लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. आणि तुम्ही पाहता की विभागीय शिक्षण उपसंचालक याच्यामध्ये दडलेले आहेत अध्यापक विद्यालयाच्या जागासुद्धा आणि त्याच्या संदर्भातसुद्धा महत्त्वाचे आदेश आत्तापर्यंत दिलेले आहेत, आपल्याला या पत्रकामध्ये दिसत आहे. बरं, या पत्रकामध्ये महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे, शासन निर्णय पत्रात माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 24/2/2026 रोजी शालेय शिक्षण मंत्रालयीन दालन इथं 702 क्रमांक 7वा मजला मंत्रालय याच्यामध्ये एक बैठकीत आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीची इतिवृत्त या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे. बरं, त्या बैठकीत काय झालं, जी बैठक 24 फेब्रुवारी 2026ला आयोजित करण्यात आली होती आणि त्याच्यानुसार हे काम
होणं अपेक्षित होतं. परंतु मित्रांनो, शालेय शिक्षण विभाग काम पण करतं आहे, पण नक्की कशात अडकतं आहे कळलं नाही. नवीन-नवीन जी-आर, नवीन-नवीन पत्रकं, त्याच्यामुळे त्यांच्यातलाच घोळ मिटेना आणि ते आपण जे अजून इनच झालो नाही आहेत, त्यांच्यापर्यंत त्यांचं लक्ष कधी जाणार आहे, हा सुद्धा यक्ष प्रश्न आहे. परंतु तुम्ही काळजी करू नका. आम्ही योग्य पाठपुरावा करत आहोत. जागा वाढण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. पोर्टलवरती टॅब सुरू जाहिरातीसाठी होणं, ते काही दुरापास्त ड्रीम नाही आहे. तो कधी होईल, परंतु तो जर झाला तर त्यावेळी जागा किती येतील हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी शिवयुनिटी फाउंडेशन काम करत आहे आणि याचे सर्वता तुम्ही ऑलरेडी पाहिलेलंच आहे. तरी सदर बैठकीच्या इतिवृत्तावर आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा स्वयंस्पष्ट अहवाल 27/4/2026 पर्यंत संचालनालयास सादर करावा. म्हणजे 27 एप्रिलपर्यंत हा अहवाल आहे. त्याच्यानुसार जे काही तरतुदी आहेत संचमान्यतेच्या कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केलेल्या आहेत, संचमान्यता कशी केलेली आहे आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन करून जे पदरिक्त आहेत ती किती आहेत याच्या संदर्भातला अहवाल 27 एप्रिल 2026 पर्यंत सर्वांनाच एकत्रित मागवलेला आहे आणि याच्यापासून कोणालाही सुटका नाही. मित्रांनो, याच्याचवरती आधारित 24 एप्रिल 2026ला सुद्धा मंत्रालयात महत्त्वाची बैठकसुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याचेसुद्धा अपडेट्स आपण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला देणारच आहोत. म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थोडक्यात काय, 27 एप्रिल 2026 पर्यंत हे जे अतिरिक्त समायोजन कसं केलेलं आहे, संचमान्यतेनुसार पदं किती रिक्त झालेली आहेत, रिटायरमेंटचं काय प्रपोर्शन आहे, हे आकडेवारी शालेय शिक्षण विभागापर्यंत येणार आहे. बरे, जी पत्रक आहेत नक्की त्या आकडेवारीत काय असणार आहे ते सुद्धा आपण इथं पाहतोय. 24मधल्या संचमान्यतेच्या तरतुदी अतिरिक्त ठरल्या शिक्षकांच्या समाजाबाबत आयोजित बैठक. आता ही बैठक होती, त्याच्या संदर्भातलं हे पत्रक होतं आणि ते पत्रक 31 मार्च 2026च्या संदर्भात होतं आणि त्याच्या संदर्भात सुद्धा इतिवृत्त त्यांनी जोडलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. मंगळवारी हे बैठकीचे इतिवृत्त जोडून पाठवण्यात येत आहे असं सांगितलं होतं. पण पुढचं आपण पत्रक पाहतोय ते म्हणजे 18 मार्च 2026चं पत्रक. मित्रांनो बघा, याच्यामध्ये फेब्रुवारी, मार्च आणि सध्याचं एप्रिल ह्या 2-3 महिन्यामध्ये बऱ्याचशा घडामोडी झालेल्या आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे, शिक्षण संचालक प्राथमिक, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक याच्या संदर्भाचा हा महत्त्वाचा बैठकी संदर्भाचं हे पत्रक होतं आणि याच्या 15 मार्च 2024मधील संचमान्यतेच्या तरतुदी व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत आयोजित बैठक. परंतु जे झेडपी स्तरावरती हे काम चाललेलं आहे ते कासवाच्या गतीने चाललेलं आहे. म्हणून आज पुन्हा एकदा अगदी तुम्ही पाहताय की महिना झालं तरी त्याच्यावरती काम झालेलं नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा अहवाल मागवलेला आहे. बरं, त्याच्यामध्ये ॲडिशन असं आहे की सध्या पटपळतानी हेड काउंटचा जो शासन निर्णय आला त्याच्यामध्ये 11, 15 आणि 22च्या तारखा दिल्या, त्याच्यामुळे सुद्धा हे प्रपोर्शन बदलणार आहे, अतिरिक्तचं प्रपोर्शन बदलणार आहे. हा विचार घेऊन शालेय संचालनालय पुणे यांनी हे पत्रक काढलेलं आहे. हे सुद्धा आपल्या निदर्शनास येत आहे. कुठलीही गोष्ट मागितल्याशिवाय मिळत नाही हे आम्ही नेहमी सांगत असतो आणि अर्थातच हे होण्यासाठी तुमच्या आमच्या सर्वांचे फक्त आशीर्वाद नको तर कृती हवी आहे आणि त्या कृतीतून आज हे फलित आपल्या समोर येताना दिसतंय. बरं, आता याच्यामध्ये जे महत्त्वाचे बदल आहेत ना ते मित्रांनो ते अशा पद्धतीने आहेत. हे 24 फेब्रुवारी 2026ला जी बैठक होती त्याच्यामध्ये जे काही शिक्षक आहेत आणि त्यांचे वेतन कसे असणार आहेत, त्याच्या संबंधित कार्यवाहीसाठी कोणकोणते अधिकारी कोणाकडे त्यांना ते द्यायचं आहे त्याच्या संदर्भातला महत्त्वाचा हा डेटा आहे. तुम्ही पाहताय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील 1ली ते 5वीच्या गटातील रिक्त पदावर त्याच जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या 6वी ते 8वी गटातील शिक्षकांचे शासन निर्णय 15/3/2026च्या तरतुदीनुसार समायोजित करण्यात यावे. अशी कार्यवाही करताना सदर शिक्षकाच्या मूळ पदावरील वेतनात संरक्षण राहील, जसं की आपण डिमोशन बोलतोय. मित्रांनो, हे पाहताय की बऱ्याच यामध्ये शिक्षण सेवकांचं सुद्धा डिमोशन झालेलं आहे. त्यांना सुद्धा मला सांगायचं आहे की मित्रांनो, हा शासन निर्णयच झालेला आहे आणि त्याच्यानुसार ही कार्यवाही होत आहे, परंतु त्यांच्या वेतनात संरक्षण सुद्धा आहे. त्यामुळे काळजी करायची नाही आहे आणि 1 ते 5च्या पदांवरती गदा येते अशी भावी अभिज्ञताधारकांच्या मनामध्ये एक सूर होता. त्यांनाही मला हे सांगायचं आहे मित्रांनो, जी इन आहे त्याचा विचार पॅरेंटल रिस्पॉन्सिबिलिटी
रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून शासनाला पहिल्यांदा करावा लागतो. बरं, दुसरा याच्यामध्ये विषय कोणता होता या बैठकीमध्ये आहे मराठी उर्दू शिक्षकांचे जर जिथे माध्यम आहे तिथं शिक्षकांचं तिथं समायोजन करायचं आहे आणि त्याच्या पद्धतीचा अहवाल आहे तो शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक, प्राथमिक माध्यमिक यांना सादर करायचा आहे सर्व झेडपी यांनी. आता शासन निर्णय 15/3/2024 मधील 9वी ते 10वी पटसंख्येबाबत सवलत देण्याबाबत. आता बघा याच्यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे 9वी ते 10वी, पण ती कशासाठी तर मित्रांनो 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार ज्या माध्यमिक गटामध्ये गट 9वी ते 10वी करता शिक्षण अनुदेय होतात अशा शाळांपासून जे 0 ते 3 किलोमीटर परिसरात त्याच माध्यमाची दुसरी माध्यमिक शाळा असल्यास मधील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करावी. म्हणजे यांचं विद्यार्थ्यांचं आहे कुठंतरी शाळा समूह योजनेला इथं दुजोरा दिलेला दिसतोय. त्यामुळे जर याच्यामध्ये शिक्षक जर 0 ते 3 किलोमीटर पद्धतीने जर शिक्षक असतील किंवा त्या तरतुदीनुसार जर हे अतिरिक्त होत असतील किंवा दुसरी माध्यमिक शाळा तिथं असेल तर त्या शिक्षकांचं समायोजन तिथं करायचं आहे असं यांनी सांगितलेलं आहे. सोबतच विद्यार्थीसुद्धा अशा पद्धतीने त्या दुसऱ्या शाळेत पाठवायचे आहेत. त्याच्यामध्ये दुसरा अजून त्यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे अतिरिक्तचा जो बोजा होता तो थोडासा कमी झालेला आहे. तो म्हणजे असा शासन निर्णय 15/3/2024 मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट 9 ते 10 करता शिक्षण अनुदेय होतात अशा शाळांमध्ये 3 ते 5 किलोमीटर परिसरात असणाऱ्या व त्या परिसरात माध्यमिक शाळात 9 ते 10 गटात करता 0 पद मंजूर होणाऱ्या या शाळांमध्ये 9वी ते 10वीच्या गटामध्ये संच मान्यता वर्ष 2025-26 मध्ये दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या 40 असल्या 3 शिक्षक अनुदेय करण्यात यावे. सुद्धा जर पटसंख्या जर 40 पर्यंत असेल तर मात्र 3 शिक्षक तिथं द्यायला सांगितलेला अतिशय चांगला निर्णय आहे. परंतु मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा अमेंडमेंट करण्यात आलेली आहे आणि हा जो 9वी ते 10वीसाठी निर्णय आहे तो फक्त या वर्षीच्या संच मान्यतेसाठीच ग्राह्य धरला जाणार आहे असं सुद्धा या पत्रकामध्ये अमेंडमेंट केलेली आहे. ते पत्रक सुद्धा आपण चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं होतं. परंतु सध्या तरी 9वी ते 10वीचं जे अतिरिक्त टेन्शन होतं ते मात्र कमी झालेलं. थोडक्यातच काय महत्त्वाचा जो अहवाल जो मागवला नव्हता इतक्या दिवस झालं 2 महिन्यापूर्वी बैठक होऊन सुद्धा आणि आता तो मागवलेला आहे. 2 महिने झाले मित्रांनो या बैठकीला. 24 फेब्रुवारी 2026ला बैठक झाली होती. आज जवळपास 22 फेब्रुवारी 2026 आहे तरीसुद्धा अजून त्याच्यावरती जर कार्यवाही झाली नसेल, रोज रोज नवीन शासन निर्णय येत असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळे अमेंडमेंट होत असतील तर या सरकारचं करायचं काय, शालेय शिक्षण विभागाचं करायचं काय असा जर मग तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. स्टे कनेक्टेड.